काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीसांवरती घणाघाती टीका केली आहे। खरं तर शेलकी विशेषणं त्यांनी लावली आहेत आणि सपकाळांनी फडणवीसांवरती ही टीका केली। अहंकारी, गजनी, विसरभोळा, चोमू अशी वेगवेगळी विशेषणं आज सपकाळांनी फडणवीसांसाठी वापरली आहेत। भाजपचं पैसा फेक तमाशा देख सुरू आहे असा घणाघातही सपकाळांनी केला। तर बदलापूरमध्ये भाजपनं बलात्कारामधील जो आरोपी होता तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक केलं, त्यामुळे सपकाळ यांनी भाजपवरती निशाणा साधलाय। भाजप आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे का असा सवालही सपकाळांनी विचारला। मुळात देवेंद्र फडणवीसांना आम्ही चोमू म्हणतो, म्हणजे मी चोमू म्हणतो। चोमू म्हणजे काय, तर चोर मुख्यमंत्री। चोर म्हणजे काय, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 60 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करण्यात आली आणि 45 लाख मतदार वाढवण्यात आले। म्हणजे 1 कोटी मतदार हा महाराष्ट्रात कसा आला। आता निवडणूक आयोगाचा कारभार हा सगळा काळा झालेला आहे। मला तर असं वाटतं की फेअर अँड लवली आता नेऊन त्यांना द्यावं की काय, इथपर्यंत आता टीका करण्यापर्यंत हा सर्व भाग गेला आहे। मी तुळजापूरला जो ड्रग्जचा व्यवसाय करणारा एक माणूस होता, ड्रग्जचा मोठा डीलर होता, त्याला भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाचं तिकीट द्यावं आणि ह्यासोबतच या गुन्हेगारी पुरतंच ते राहिलं नाही, तर बलात्कारींनाही आता संरक्षण देण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे। तर बदलापूरला पॉस्को आणि बलात्काराच्या एक गंभीर आरोपामधले जे आरोपी आहेत, नवे तर तेच मुख्य सूत्रधार आहेत असं सगळं गावाला माहीत असणारा जो व्यक्ती आहे त्यालाच एक ऑप्शनमध्ये मेंबर घेतात। याचा अर्थ काय, आम्ही असं म्हणायचा का की भारतीय जनता पार्टी आता बलात्कार जनता पार्टी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।